नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। साधारण प्रत्येक निवडणुकीतच इच्छुक उमेदवार आपल्याला संधी मिळेल ही आशा बाळगून असतात। त्यात पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असतात, एखाद्या पक्षाबद्दल सहानुभूती बाळगणारे असतात, राजकारणाचा खेळ करू पाहावा अशी इच्छा असणारे धनाढ्य लोक असतात, जातीपातीचे गणित आपल्याला अनुकूल आहे असे मानणारेही असतात। या सगळ्यांची पहिली इच्छा अर्थातच त्यांच्या प्राधान्यक्रमावर प्रथम असलेल्या पक्षाकडून उमेदवारी मिळणे हीच असते। परंतु तिथे अपयश आले की मग इतर पर्यायांचा विचार सुरू होतो। बरेचदा इतर पक्षांना त्या तोलामोलाचे उमेदवार मिळत नसतील तर मग अशा नाराजांना तत्काळ संधी मिळते। याही निवडणुकीत असे प्रकार पाहायला मिळतात। आदल्या दिवसापर्यंत एका पक्षाचे निष्ठावान नेते दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून मिरवित असल्याचे दृश्य आता काही अपवादात्मक राहिलेले नाही। महाराष्ट्रातही झालेले आहे। रावेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता। एकनाथ खडसेंनी ऐन निवडणुकीत बाजी पलटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची तारांबळ उडाली। शेवटी 2 महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उद्योजक श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली। विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी त्यांना आधी घोषित झाली आणि त्यांचा रीतसर पक्षप्रवेश नंतर झाला। धाराशिवमध्ये सध्या भाजपमध्ये असलेल्या आमदाराच्या पत्नीला राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपल्या पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली। मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या संजोग वाघोरे आणि संजय दीना पाटील यांना यावेळी उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्याची संधी मिळत आहे। जळगावमध्ये भाजप उमेदवाराच्या विरोधात लढण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने भाजपमधील असंतुष्ट करण पवार यांना जवळ केले। राज्यात चांगलेच गाजत असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते। शिरूरमध्ये अजित पवार गटाने शिंदे गटाच्या आढळराव पाटलांना आपल्या पक्षाची उमेदवारी दिली। वर्ध्यात काँग्रेसच्या अमर काळेंना राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी मिळाली। काँग्रेसचे आमदार राजू पारवे आता रामटेकमधून शिंदे गटाचे उमेदवार आहेत। यातील काही उमेदवार साटे लोटे प्रकारातील असले तरी अनेकांनी संधी साधून आपला स्वार्थ साधल्याचं दिसतंय। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।